अमरावती महानगरपालिका निवडणूक 2017च्या विश्लेषणात्मक विशेष मालिकेत आपण बघणार आहोत शहरातील सर्वात व्हीआयपी आणि हॉटस्पॉट्स मानल्या जाणाऱ्या परिसराची प्रभाग क्रमांक 7 म्हणजेच जवाहर स्टेडियम। हा असा प्रभाग जिथे निवडणूक होण्याआधीच भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला होता। मात्र त्याच वेळी एका अपक्ष उमेदवाराने भाजपाच्या क्लीन स्वीपच्या स्वप्नाला ब्रेक लावला। नेमकं काय होतं इथलं संपूर्ण राजकारण आणि समीकरण बघूया या खास रिपोर्टमध्ये। अमरावती महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम अमरावती शहराचं हृदय मानलं जाणारं क्षेत्र। उत्तरेला लेखुमल आणि पंचवटी चौक तर दक्षिणेला रेल्वे स्टेशन आणि माल टेकडी पर्यंत पसरलेला हा परिसर शहराचं पॉवर सेंटर मानला जातो। एकूण 30,223 लोकसंख्या असलेल्या या प्रभागात भीमनगर, रामपुरी कॅम्प, श्रीकृष्णपेठ, खापर्डे बगीचा, काजी कंपाऊंड, राजमाता नगर, समाधान नगर, पावनस्कर लेआउट, शास्त्रीनगर, टोपेनगर, मांगीलाल प्लॉट, मोहन कॉलनी, केशव कॉलनी, गुलमोहर कॉलनी, विद्या कॉलनी, कमिशनर कॉलनी, कोर्ट परिसर, मधुबन कॉलनी, अभिनव स्टेट बँक कॉलनी, सहकार नगर, कृष्णानगर, सिद्धार्थ नगर आणि जवाहर स्टेडियम आदी परिसर येतो। सिव्हिल लाईन्स मधील प्रशस्त बंगल्यांपासून तर जवाहर गेटच्या गजबजलेल्या बाजारापर्यंत ते चपराशीपुरा परिसरातील वस्तीपर्यंत या प्रभागात सर्व प्रकारचे मतदार वास्तव्यास आहेत। मात्र 2017च्या निकालांनी सर्वांनाच चकित केलं होतं। 2017 साली या प्रभागात 4 जागांसाठी 14 उमेदवारांमध्ये थेट लढत झाली। या निवडणुकीचे मात्र निकाल भाजपसाठी ऐतिहासिक ठरले। ब वर्गातून या ठिकाणी सर्वात मोठी बातमी ठरली रीता सुनील पडोळे यांची निवड। या प्रभागात भाजपची पकड इतकी मजबूत होती आणि विरोधक इतके कमकुवत होते की रीता पडोळे बिनविरोध निवडून आल्या। निवडणूक होण्याआधीच भाजपच्या खात्यात पहिला विजय जमा झाला होता। तर अ वर्ग आणि क वर्गातही कमळच फुललं। क वर्गात सिंधी समाजाचे ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेते श्रीचंद तेजवानी यांनी भाजपच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळविला। तर अ वर्गाच्या महिला आरक्षित जागेवर सोनाली नाईक यांनीही भाजपचा झेंडा फडकविला। म्हणजे या प्रभागात 4 पैकी 3 जागा भाजपच्या खात्यात निश्चित झाल्या होत्या। या प्रभागात विरोधकांचा पूर्णपणे पराभव होणार असं चित्र दिसत होतं। मात्र ड वर्गात चित्र पूर्णपणे बदललं। एका बाजूला भाजपची लाट सुरू असताना दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार दिनेश बुब खंबीरपणे उभे राहिले। व्यापारी वर्गात आणि स्थानिक नागरिकांमध्ये असलेल्या मजबूत संपर्काच्या बळावर दिनेश बुब यांनी भाजप आणि काँग्रेस दोघांनाही मागे टाकत अपक्ष विजय मिळविला। या विजयामुळे भाजपच्या प्रभागातील 4-0 क्लीन स्वीपचा डाव फसला। तर असा होता प्रभाग क्रमांक 7 चा संपूर्ण लेखाजोखा। या प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तर पूर्णपणे सुपडा साफ झाला। चपराशीपुरा सारख्या भागात काही प्रमाणात पकड असूनही विरोधकांना एकही जागा जिंकता आली नाही। 2017चा हा निकाल सांगतो की जवाहर स्टेडियम आणि सिव्हिल लाईन्सचा मतदार एकतर भाजपच्या बाजूने असतो किंवा मग वैयक्तिक प्रतिमेच्या बळावर उभा असलेल्या उमेदवाराच्या बाजूने। आता बघायचं हे आहे की आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत हे मतदार कुणाच्या बाजूने राहतात। आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार आपली जागा टिकवू शकणार आहे का, की भाजप आपलं अपूर्ण राहिलेलं क्लीन स्वीपचं स्वप्न पूर्ण करते। अमरावती निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी आणि प्रभागनिहाय विश्लेषणासाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज।